नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत. शिक्षक आहे, साहित्यिक आहे, वक्ता आहे, संशोधक आहे, सामाजिक कार्यकर्ता आणि प्रबोधनकार आहे. महामानवांच्या बाबत मला लिहायला आवडतं, बोलायला आवडतं. गीतलेखन चालू आहे, चरित्रलेखन चालू आहे. भारतीय संविधान म्हणजे मानवता, स्वातंत्र्य, समता, न्याय, लोकशाही, समाजवाद ही मूल्य, धर्मनिरपेक्षता ही मूल्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आचरणामध्ये, जीवन व्यवहारामध्ये ही आली पाहिजेत. भारतीय संविधान, स्वातंत्र्य लढा ज्यासाठी झाला त्याचं प्रतिबिंब म्हणजे भारतीय संविधान. आपण कायम कृतज्ञ असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती. आणि त्यांना हा सन्मान ज्यांनी दिला त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या प्रतीही आपण कायम कृतज्ञ असलं पाहिजे. कारण त्यावेळी बाबासाहेबांनी एवढा विद्वान गृहस्थ हा कोणीही नव्हता. हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यांची पात्रता असल्यामुळं त्यांना हा सन्मान मिळाला. भारतीय संविधान हे प्रत्येकाच्यासाठी नव्या जीवनाचं गान आहे. कसं ते बघूया आपण. गीत लिहिलंय, कोणतं आहे, कसं आहे बघूया. प्रत्येक देशवासियानं, प्रत्येक भारतीयानं कायम कृतज्ञ असलं पाहिजे भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाचे रचनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आणि ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य दिलं तो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या प्रती सुद्धा. भारतीय संविधान व प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हे गीत मी लिहिलं होतं. स्वातंत्र्य, समता, न्याय आणू आपुलं शासन. स्वातंत्र्य, समता, न्याय आणू आपुलं शासन. भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान. भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान. स्वातंत्र्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, समता, न्याय आणू आपुलं शासन. आणू आपुलं शासन. आणू आपुलं शासन. पिढ्या पिढ्या अज्ञानात मनुस्मृती रे कारण. मनुस्मृती रे कारण. मनुस्मृती रे कारण. होत गुलामीचं जीन, किती सोसलं शोषण. किती सोसलं शोषण. किती सोसलं शोषण. नाही सोसवलं तरी सोसलं जिवंत मरण. सोसलं जिवंत मरण. उगवत्या पिढीला हो, उगवत्या पिढीला हो नव लाभलं जीवन. नव लाभलं जीवन. नव लाभलं जीवन. भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान. भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान. स्वातंत्र्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, समता, न्याय आणू आपुलं शासन. आणू आपुलं शासन. आणू आपुलं शासन. स्वकीय परकीयांचं अन्यायांचं दुष्ट चक्र. अन्यायांचं दुष्ट चक्र. अन्यायांचं दुष्ट चक्र. राष्ट्रीय काँग्रेसचं न्याय चरख्याचं चक्र. न्याय चरख्याचं चक्र. न्याय चरख्याचं चक्र. द्रष्टे समर्पित नेते सत्याग्रह मूल मंत्र. सत्याग्रह मूल मंत्र. किती हुतात्मे जाहले, किती हुतात्मे जाहले तेव्हा लाभलं स्वातंत्र्य. तेव्हा लाभलं स्वातंत्र्य. तेव्हा लाभलं स्वातंत्र्य. भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान. भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान. स्वातंत्र्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, समता, न्याय आणू आपुलं शासन. आणू आपुलं शासन. आणू आपुलं शासन.
बाबासाहेब विद्वान पात्रतेला लाभे सन्मान, पात्रतेला लाभे सन्मान, पात्रतेला लाभे सन्मान. 3 वर्ष रात्रंदिन अभ्यास निलेखन, अभ्यास निलेखन, अभ्यास निलेखन. देशाला हवं तसं साकारील संविधान, साकारील संविधान. लढा ज्याच्यासाठी होता, लढा ज्याच्यासाठी होता, उमटल प्रतिबिंब, उमटल प्रतिबिंब, उमटल प्रतिबिंब. भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान, भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान. स्वातंत्र्य समता न्याय, स्वातंत्र्य समता न्याय, आणू आपुल शासन, आणू आपुल शासन, आणू आपुल शासन. सर्व समाज घटकांना दिला काँग्रेसने न्याय, दिला काँग्रेसने न्याय, दिला काँग्रेसने न्याय. स्वातंत्र्य समता बंधुता जशी दुधावर साय, जशी दुधावर साय, जशी दुधावर साय. पिढ्या पिढ्या गांजलेल्या नव लाभलं जीवन, नव लाभलं जीवन. स्वाभिमान मानवता, स्वाभिमान मानवता, नव जगण्याचं भान, नव जगण्याचं भान, नव जगण्याचं भान. भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान, भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान. स्वातंत्र्य समता न्याय, स्वातंत्र्य समता न्याय, आणू आपुल शासन, आणू आपुल शासन, आणू आपुल शासन. भारतीय संविधान न्याय, भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान. स्वातंत्र्य समता न्याय, स्वातंत्र्य समता न्याय, आणू आपुल शासन, आणू आपुल शासन, आणू आपुल शासन. मनुस्मृती वाढविण्या आणिल त्यांचं शासन, त्यांनी आणिल शासन, त्यांनी आणिल शासन. भाषा न्यायाची करिता पुन्हा अन्याय शोषण, पुन्हा अन्याय शोषण, पुन्हा अन्याय शोषण. दाऊद त्यांची योग्य जागा मग सोडतील पद, मग सोडतील पद. सुखी सुरक्षित होण्या, सुखी सुरक्षित होण्या, आणू न्यायाचं शासन, आणू न्यायाचं शासन, आणू न्यायाचं शासन. भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान, भारतीय संविधान नव्या जीवनाचं गान. स्वातंत्र्य समता न्याय, स्वातंत्र्य समता न्याय, आणू आपुल शासन, आणू आपुल शासन, आणू आपुल शासन, आणू आपुल शासन. आणि काय करायचं आहे? शासन आणून काय करायचं आहे? सगळ्याला सुखी सुरक्षित ठेवायचं. आपण मानव आहोत, महामानव किंवा कुठलाही संत इथं निर्माण होणार नाही अशी व्यवस्था इथं सध्या तयार झालेली आहे. तशी तर ती हजारो वर्षापासून आहे, पण आता काळ खूप बदललेला आहे. आपण आपले पूर्वज आधी मानव अवस्थेमध्ये होतो, कळत नव्हतं काय करावं काय नाही त्यावेळेस. म्हणजे फळं ही खाण्यासाठी असतात, कंदमूळ आपण खाऊ शकतो, जगू शकतो, एवढं पण ज्ञान त्यांना सुरुवातीला नसावं. समजत गेलं, पुन्हा मांसाहार नाही केला पाहिजे हे त्यांना कळालं, पुन्हा व्यसन नाही केलं पाहिजे त्यांना कळत गेलं. हे आदी मानवांना सुद्धा समजलेलं आहे. म्हणजे आपल्यापेक्षा किती ते प्रगत होते असं जरी म्हटलं तर वावं ठरणार नाही. इतकं महामानवांनी आदिमानवांनी सुद्धा चांगलं कार्य त्या काळामध्ये केलेलं आहे.
प्रोटोझोआ एक पेशीय सूक्ष्म सजीव काही कोटी वर्षापूर्वी या सृष्टीवर निर्माण झाला. त्याची पुढची उत्क्रांत अवस्था तो म्हणजे एप वानर. असा चालणार, 2 पायावर चालणारा एप वानर. माफ करा, एप वानर 4 पायावर चालणार. माकड. पुढची उत्क्रांत अवस्था होमो इरेक्ट्स, वानराची पुढची अवस्था. ताठ कण्याचा मानव. पुढची उत्क्रांत अवस्था होमोसेपियन, बुद्धिमान मानव. त्याच्या पुढची अवस्था होमोसेपियन सेपियन, ही सुद्धा काही लाख वर्षापासूनची ही होमोसेपियन सेपियन अवस्था ज्यामध्ये आपण आहोत. प्रत्येकाचा जन्म आईच्या पोटातून झालेला आहे. कुणाचा मुखातून, कुणाचा पायातून झालेला नाही. हे ज्यांनी लिहिलं मनुस्मृतीचे समर्थक जे कोणी असतील ते त्यांनाही ठाऊक आहे. खूप गमावलं आहे आपण. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. आता भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. लोकशाहीचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. प्रत्येकानं आत्मचिंतन करावं. प्रत्येक जातीच्या व्यक्तीनं, मनुस्मृतीचे समर्थक असलेल्या पक्षानं सुद्धा सगळ्यांनी आत्मचिंतन करावं. पाया जर डळमळीत असेल, चुकीचा असेल तर काय होतं? देशाच्या बाहेरचे लोक ही आपली समस्या नाही आहेत. काही थिंक टँक ही समस्या आहे. ईव्हीएम हॅकिंगची चर्चा व्हायली की घटना तुम्ही वेगवेगळ्या घडवल्या. संतोष देशमुख चे मारेकरी जे कोणी आहेत, त्यांना जे कोणी वाचवायचा प्रयत्न करतायत, त्यांना सक्त ताकीद देतोय शेवटची. सत्य आणि न्यायाची मुस्कटदाबी करण्याचे तुमचे सगळे मनसुबे डोक्यातले काढा. सत्यवादी जे बोलतायत त्यांना किंचित जरी त्रास झाला तर याद राखा, चोराच्या उलट्या बोंबा मारणं बंद करा. तुम्ही जे कोणी मारेकरी आहेत आणि त्याच्या मागे जे कोणी आहेत ते पद सोडायचे का नाही ते तुम्ही ठरवायचं. आता लोकांनी काय ठरवलं मला काय माहिती. संतोष देशमुखचे जे कोणी मारेकरी आहेत आणि त्याच्या मागे जे कोणी आहेत, आज रात्रीपर्यंत त्यांनी पद सोडले पाहिजेत आणि ते जेलमध्ये गेले पाहिजेत जे कोणी आहेत. शेवटचं सांगणं आहे. संतोष देशमुख मराठा आहे म्हणून त्याची हत्या होती. खंडणीमध्ये अडथळा होतो म्हणून त्याची हत्या होती. ही चर्चा जास्त व्हायला लागली, सगळं बाहेर येऊ लागलं की लगेच सोमनाथ सूर्यवंशीची न्यायालयीन कोठडीमध्ये हत्या होते. कारण एससीचा आहे, वकील होऊ लागला, पोलिसाच्या मार्फत सगळं होतं. न्याय व्यवस्था तुमची, पोलीस व्यवस्था तुमची. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करून ज्यांना सक्त शिक्षा दिली पाहिजे त्यांचं काहीच होत नाही. त्यांच्याबाबत अर्ज दिला तरी काही होत नाही, त्यांना विनंती केली तरी काही होत नाही. भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची कोणतरी विटंबना करतं परभणीमध्ये, त्याविरुद्ध आंदोलन उभं राहतं. 300-400 दलित कार्यकर्ते जेलमध्ये घातले जातात, कुणाला सोडलं जातं, कुणाला ठेवलं जातं. पण ठरवून त्याच्यामध्ये ठेवलं जातं सोमनाथ सूर्यवंशी, कारण त्याला पुन्हा मारायचं आहे. भारतीय संविधान मिटवता येत नाहीये. तसं तर ते कागदपत्रे तुम्ही ते राहू दिलेलं आहे RSSच्या समर्थकांनी जे सत्तेमध्ये बसलेले आहेत. एवढा त्रास तुम्हाला होतो. म्हणजे मानवता आणि दानवता, भारतीय संविधान आणि मनुस्मृती हे भेद तुम्ही तयार केले. तुमच्या डोक्यात काय चालू आहे आणि काय चालत आलेलं आहे हे तुम्ही दाखवून देत आलेलं आहे. आता लोक शिकलेत, कळलंय काय होईल काय नाही सगळं. ते शूद्र म्हणजे काय? सगळे मागास. अतिशूद्र म्हणजे विशिष्ट जाती. फक्त महार किंवा मांग हे जे जाती आहेत दलितामधील त्यांचं शोषण झालेलं नाहीये. त्या सगळ्या मागास जाती त्या सगळ्यांचं शोषण झालेलं आहे. शूद्र अतिशूद्र हे डोक्यात घ्या पाहिजे. आता काय चालू आहे? हॅकिंग करून तुम्हाला निवडून यायचं आहे. लोकसभेच्या वेळेस दाखवून दिलं की काँग्रेसच्या सगळ्यात जास्त जागा ह्या महाराष्ट्रामध्ये आल्या होत्या. त्याच्या सगळ्यात कमी जागा त्यांच्या तुम्ही आणून दाखवल्या हॅकिंग करून. आणि कुठला विरोधी पक्षनेता तयार व्हायला नको अशा रीतीने तुम्ही ते
EVM हॅकिंग केली, वोट तुम्ही बदलले. आता दिल्लीमधला जो चुनाव आहे, दिल्लीतली जी निवडणूक आहे, त्या हॅकर्सला, थिंक टँक्सना, ह्यांचे जे कोणी करते करविते त्यांना पण आमची विनंती आहे, EVM हॅकिंग करू नका. फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांतीचा माहोल तयार तुम्ही केलेला आहे. परिणाम भोगायला तयार असाल तर चांगली गोष्ट आहे. कसा परिणाम मिळेल सांगता येत नाही. लोकांची मानसिकता, त्याचा उद्रेक कुठं कसा होईल सांगता येत नाही. त्यामुळे सोपं आहे, न्यूट्रल व्हा. तुम्ही पदावर बसलात, तुमच्यात गटतट किती आहे तुमच्या पक्षात RSSमध्ये, त्यामुळं ह्या घटना होत आहेत, दुर्घटना होत आहेत. तेच करतायत, तुम्हीच करतायत. पद सोडा, सुरक्षित राहा. तुमचे नातेवाईक तुमच्यातच लोकांनी मारलेले आहेत, आमचेही मारलेले आहेत. प्रत्येकाच्या 100पेक्षा अधिक नातेवाईकांच्या, देशातील काही कोटी लोकांच्या आणि जगातील कितीतरी कोटी लोकांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात. वाईट वाटलं पाहिजे, कुठतरी आत बोचणी असली पाहिजे. कित्येक नेते तुम्हीच तुमचे संपवलेले आहेत, ते वाचूयात. प्रश्न नेत्यांचा नाही आहे, कार्यकर्त्यांचा आहे, प्रत्येक माणसाचा आहे. मला जात धर्म दिसत नाही, मला माणूस दिसतोय. मला प्रत्येक माणूस वाचवायचा देशामध्ये तर माझ्या हातामध्ये आहे. बोलतोय फक्त माझ्यात काय, हा जो कालावधी दिलेला आहे पद सोडण्यासाठी, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा देण्यासाठी, आणि दिल्लीत जे सरकार येऊ लागलेलं आहे काँग्रेस, ती येऊ देण्यासाठी हा कालावधी दिलेला आहे. सत्य न्याय जे कोणी बोलत आहेत त्यांना डिवचण्याची पुन्हा किंचितही चूक करू नका, हेही सांगायचं आहे. आपण सगळे सुखी राहू, सुरक्षित राहू. तुमच्या छोट्या भावासारखा आहे, मुलासारखा आहे. माझा कोणी दुश्मन नव्हता, नाही आणि नसेल. माझ्यातील मानवता तुम्हाला भावते म्हणून तुम्ही मला बघता, म्हणजे तुम्ही स्वतः मानवतावादी आहात. यंत्रणेमध्ये अडकलात तर तुम्ही बाहेर पडायचं, हीच वेळ आहे. होतं, ठरवा फक्त मनाशी की मला हे करायचं आहे, हे करायचं नाही आहे. काय करायचं आहे, काय नाही हे तुम्ही ठरवावं. तुम्ही सदसद विवेक तुमचा तुम्ही जागा ठेवा. आणि ज्ञानी माणसाला आम्ही जास्त काय सांगावं तुम्हाला, प्रत्येकाबद्दल लिहिलं आहे, खूप चांगलं बोललो, लिहिलं आहे. आपल्याला विनंती आहे, काय काय विनंती केली आहे, पुन्हा माझे व्हिडिओ आपण बघावेत. कळकळीची विनंती आहे, सत्य न्यायाला आपण साथ द्यावी. आणि दिल्लीत जे कोणी आपले नातेवाईक, मित्र, ओळखीचे कोणी असतील त्यांना कृपया सांगा की तिथं राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार येऊ लागलेलं आहे. ते त्यांच्याच उमेदवारांना, काँग्रेसच्या आणि इंडियाच्या उमेदवारांना मतदान आपण करावं, ही त्यांना विनंती आपण करावी. ही सगळ्या मराठी बंधू भगिनींना मी विनंती करतो आहे. जय काँग्रेस, जय इंडिया, जय मानवता, जय जगत. आत्मचिंतनासाठी वेळ दिला तुम्हाला.